झुले उंच माझा झोका उतरला का ताप? थोडा कमी आलाय। डॉक्टर ओक आले होते ना? हो, त्यांनी औषध दिले आहे। काल रात्रीपासून रमाने काही खाल्लेलेच नाही, त्यामुळे ग्लानी आली आहे म्हणाले। माई खिमटी करून आणती आहे, त्यामुळे थोडी तरतरी येईल। ग्लानी आहे म्हणून पोर स्वस्त आहे तरी, नाहीतर घरबड गडबड असते नुसती। असो दुर्गा का तू आहेस ना हिच्याजवळ? हो, तुम्ही काही काळजी करू नका। हे बघ मी कचेरीत आहे, काय लागलं तर मला सांग। हो। उत्तम उत्तम। आम्ही आयुष्यभर चाकरी केली, आपण व्यवसाय करण्याचा विचार करीत आहात, हे फार चांगले आहे। बरं, कोणता व्यवसाय करायचा ठरविला आहे? खेळण्यांचा। पुण्यात कामानिमित्त बरीच माणसं येतात आणि काम झाले की खाऊ खेळणी घेण्याचा बहुतेकांचा विचार असतो, तेव्हा हा व्यवसाय पुण्यात जम धरेल असे आम्हास वाटते। माधवाचे मत काय आहे? दादाला देखील माझा विचार पटला। तो माझ्यासाठी जागा देखील पाहून देणार आहे मंडईजवळ, आणि भांडवलाबाबत तो आपल्याशी बोलणारच आहे। असे कितीचे लागणार आहे भांडवल? सुरुवातीस 200 रुपये लागतील। 200? अरे माई आलात, मी बाळंभट्टीकडे निरोप पाठवला होता। बरं, किती रुपये आहेत? 150 रुपये आहेत। आपणास हवे 200। बरं, आणा इकडे। हे घ्या, हे 150 रुपये आहेत। 50 रुपये नंतर पाठवून देतो। हा, आणि आता शांत चित्ताने शुभारंभ करा तुमच्या नव्या व्यवसायाचा। हा, पाया पडतो। असो, यशस्वी भव, यशस्वी भव। मोठेच उपकार झाले। उपकाराची भाषा कशाला करताय? हा, उपकाराची भाषा परक्याने करायची। तुम्ही आमच्या मोठ्या बंधूंचे चिरंजीव, म्हणजे आम्हास मुलासारखेच आहात। हे भांडवल घ्या आणि श्री गणेशा करा व्यवसायाचा। घ्या। आता तुम्ही एवढ्या चिंतेत का? नाही अहो, बाळंभटजी म्हणाले होते की सावकाराचा व्याज द्यावयाचा आहे, त्या पैशांमध्ये थोडी भर घालून द्यावा लागेल। पण आता सगळेच पैसे दिले म्हटल्यावर कसे व्हायचे? हो, त्याची चिंता कशाच करताय? आपण पुण्याचे काम केलेले आहे, कोणास तरी मदत करीत आहोत, आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही। आणि सावकार काय बाजारामध्ये एकच आहे का? दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेऊ आणि पहिल्या सावकाराचे व्याज फेडून टाकू, आहे काय? नाही काय? काही झाले तरी याचक विनमुख जाता कामा नये। पुण्याचे काम आहे ते, त्याचा लोभ असावा, पैशाचा नको। खरे तुमचे, पैसा काय आज आहे उद्या नाही, पण पुण्य एकदा गाठीशी लागले की अगदी जन्मोजन्मी पुरते। मी खूप शिकेन, खूप शिकेन, आणि तुम्हाला पण शिकवेन। अगं शानी ग माझी बाई, आता आणतो पाटीन पेन्सिल। झुले उंच